नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण करणार आहोत 38 चेस्टमध्ये कटोरी ब्लाऊज कटिंग. तर मी तुम्हाला 3 ब्लाऊज एक सोबत कटिंग दाखवणार. तर हे 3 अस्तर घेतलेत, मी एकावर एक ठेवून घेतलेत आणि याला इस्त्री केली तर ते व्यवस्थित ते कटिंग होऊन जातात. तर मी तुम्हाला दाखवते. 1 2 3 बघू शकता 3 पीस आहेत आणि त्याच्यावरचे साड्यांवरचे हे ब्लाऊज आहेत. हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. तर आपण अगोदर याची कटिंग करू. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची. तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय आणि हमेशा मी सांगते की आपण ज्यावेळेस उंची घेतो तर उंचीमध्ये आपण कमी जास्त करू शकतो. तर उंची आहे कस्टमरची 14 इंच. तर आपण 15 वर एक मार्किंग करायची. 15 वर आपण एक मार्किंग केली आणि नंतर आता आपल्याला शोल्डर टाकायचं आहे. तर 38 चेस्ट आहे. गळा जर छोटा असेल तर आपण पावणे 6 इंच आपण शोल्डर टाकू, कारण गळा छोटा आहे. आणि आपण पावणे 6 इंचच मोंड्यासाठी पण ठेवू. बघू शकता ही लाईन आपण सरळ आखून घ्यायची आणि थोडंसं मी अर्धा इंच पाठीमागं आले. लगेच मी याला तिरकी एक लाईन आखून घेणार. एक याच्या मधोमध एक लाईन आखायची आणि 1.5 इंच आणि 1 इंच हे कंपल्सरी माप ठेवायचं आहे. आता हे झालं 1.5 इंच आणि 1 इंच. आता आपण वळूया चेस्टकडे. आता 38 चेस्ट आहे तर आपण याचा चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग कसा काढायचा मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगितले. अशा पद्धतीने चौथा भाग आलाय 9.5 इंच. 9.5 इंच हा चौथा भाग आलाय. याच्यामध्ये आपण 2 इंच लूजिंगसाठी ठेवू. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात. आता आपण कंबर चेक करायचे. तर कस्टमरचं जेवढं कंबर आहे त्यानुसार आपण माप टाकायचे. तर कस्टमरचं कंबर आहे 34 इंच. 34चा दुसरा भाग येतो 17 आणि 17चा चौथा भाग येणार जवळजवळ 8.5 इंच. 8.5 मध्ये आपण काय करणार, 1 इंच आपण टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते. आता आपण याची लाईन सरळ आखून घेऊ. अशा पद्धतीने हा पाठीचा भाग पूर्ण कव्हर झालाय. आता आपल्याला गळा घ्यायचा आहे जवळजवळ 2.25 इंचाचा. कस्टमरला हे जे माप आहे हे जास्त लागते आणि गळा जास्त ब्रॉड नको आहे, तर मग आपण 2.25 घेऊ. तुम्हाला जर गळा ब्रॉड लागत असेल तर तुम्ही 2.5 इंचाचा जरी घेतला तर खूप सुंदर, 2.5 मध्ये पण खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज बसू शकतो. तर आता आपण पाठीमागचा जो गळा आहे 8.5चा आहे, तर आपण याचा गळा घेऊ 8.5 इंच. 9 इंचाचा घेऊ म्हणजे ब्लाऊज हा शिवून 8.5 वर होऊन जातो. वरती 2.25 घेतले, खाली 3 इंच घ्या, व्यवस्थित दिसतो. गोल व्यवस्थित येऊन जातो आणि छान पण वाटतो घातल्याच्या नंतर. आता यांचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे तर आपण अर्ध्यापेक्षा थोडंसं आपण ह्या साईडला उतार दिलाय. ज्यांचा प्रॉब्लेम शोल्डर उतारण्याचा येतोय कंपल्सरी त्यांना हा उतार द्या आणि हा उतार एकदम व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही दिला तर खूप सुंदर ब्लाऊज फिटिंगला बसून जातो आणि अजिबात ब्लाऊज उतरत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तर तुम्ही ही पद्धत तुम्ही सगळ्या ब्लाऊजला वापरू शकतात. शोल्डर जर उतरत असेल तर बऱ्याच जणांना शिवण्यामध्ये प्रॉब्लेम होऊन जातो, तर मग अशी ट्रिक वापरा, व्यवस्थित ब्लाऊज येऊन जाईल. आता आपण याची कटिंग करू. आता गळा मी ज्या वेळेस मेन फॅब्रिकवर घेते त्यावेळेलाच जोडणार. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यातले आपण 3 भाग कट केले. तर ही बाजू मी आहे तशीच याला पलटी करते, कारण आपल्याला निळा कलर हा वरती लागतोय म्हणजे हा व्यवस्थित दिसून येते. ही बाजू मी खाली ठेवणार आणि जसं आहे तसंच आपल्याला परत याच्यावर एक पाठीचा भाग उचलायचा आहे आणि याच्यावर ठेवून याला मार्किंग करायची. तर सगळ्यात अगोदर आपण एक लाईन आखून घेऊ.
का जे करून आपल्याला ही कड जे आहे ही जी कड आहे ही खाली वर व्हायला नको आणि कटिंगला व्यवस्थित येऊन जाईल. अशा पद्धतीने आता मी एक पाठीमागचा भाग उचलणार आणि याच्यावर ठेवते. आता ही जी लाईन आहे ही आपल्याला कशामध्ये घ्यायची नाही, आपण एक कटिंग करून बाजूला काढून टाकणार. शिवण्यासाठी आपला याचा उपयोग काहीच होणार नाही. आता हे जसं आहे तसं आपण याला पूर्ण कडेने आखून घ्यायचं आहे. बघू शकतात. आता आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये जी मार्किंग लाईन आहे ही आपल्याला लक्षात येते, तर आपल्याला ते पूर्ण करून टाकू म्हणजे आपल्याला ब्लाऊज हा परफेक्ट येऊन जातो. आता इथं थोडंसं नॉर्मल दिसतंय मला, तर मग मी अर्धा इंच हा जो समोरचा भाग आहे अर्धा इंच आपण घेतला आहे. आता गळा जेवढा आहे तेवढा आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. गळा आहे 2.25 इंच. अगोदर आपण चेक करू, शोल्डर एकदम परफेक्ट आहे. आपण 5.25 घेतलेलं. आता गळा याचा 2.25 आलाय, तर आपण 2.25 वर एक मार्किंग केली. फ्रंट गळा कस्टमरला लागतोय 6.5 इंचाचा. 6.5 इंचाचा शिवून गळा होणार हा 6 इंचाचा. तुम्ही 7 इंचापर्यंत घेऊ शकतात, कारण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार गळा असतोय. आता ही लाईन आपण आखून घेऊ आणि नंतर याला गोल आकार देऊन घेऊ. आता सगळ्यात अगोदर आपण क्रॉस पट्टीकडे येऊया. क्रॉस पट्टीमध्ये आपण 2.5 इंचाची एक मार्किंग केली आणि ह्या साईडला आपण 2 इंचाची मार्किंग केली. आता 2.5 इंच आणि 2 इंच मी तुम्हाला दाखवते का ज्या साईडला आपली क्रॉस पट्टी आहे तिकडून आपण मार्किंग केली. मी अगोदर मला थोडासा डाऊट येते, मला अगोदर उंची मोजून घेऊ द्या. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच आपल्याला कंपल्सरी जास्तच ठेवायचं आहे. अर्धा इंचच घ्या, जास्त ठेवू नका. बऱ्याच जणांना काय होतंय, क्रॉस पट्टी मोठी नको आहे, तर आता ही शिवून आपण 1 इंच याच्यातून कमी करू, म्हणजे 2.25 इंचाची तरी ही क्रॉस पट्टी शिवून होऊन जाते. आता आपल्याला कितीची कटोरी लागेल 38ला, तर आपण बघूयात. तर कटोरी लागणार आहे 5.5 इंचाची. आपण 5.5 वर एक मार्किंग करायची. आपण ही लाईन आपण इथपासून धरली, 5.5 वर एक मार्किंग केल्याच्या नंतर ही लाईन आपण सरळ आखून घेऊ आणि आपल्याला पाठीमागच्या राऊंडपासून आपल्याला चेक करायचे 2.5 इंचावर एक आपण मार्किंग केली. आता आपल्याला कटोरीला आकार देताना तुम्ही आकार हा व्यवस्थित द्या, म्हणजे आपल्याला कटोरी ही एकदम व्यवस्थित येऊन जाईल. किंवा मग आता वरून माप किती येते ते पण मी तुम्हाला सांगते. जवळजवळ 4.25 साडेचार येते. तर अशा पद्धतीने जरी तुम्ही माप घेतलं तरी पण कटोरी ही परफेक्ट बसून जाते. आता मी याची करते कटिंग. एकदम परफेक्ट अशी 38 चेस्टमध्ये सगळ्यात जास्त चालणारी साईज आहे 38. तर तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करू शकतात. अजिबात कुठेही काहीच प्रॉब्लेम येणार नाही. मी जे काम दाखवते ते कस्टमरच्या कामावर दाखवते. मी हमेशा तुम्हाला सांगितलं का माझं काम टोटल मी कस्टमरच्याच कामावर दाखवलं आहे. एकदम गोल गळा कटोरीला येऊन जातो. अशा पद्धतीने जर तुम्ही आकार दिला तर. आता एक सोबत आपण 3 ब्लाऊजची कटिंग केली, एकदम सविस्तर कटिंग केली, कुठेही काहीच प्रॉब्लेम नाही. जे नवीन आहेत त्यांनी एक सोबत एवढी कटिंग करू नका. प्रॉब्लेम काय होईल, एक जर ब्लाऊज चुकला तर त्याच्याबरोबर बाकीचे पण ब्लाऊज चुकण्याची शक्यता आहे, कारण हे माप पूर्ण एकच होतं, गळा तेवढाच होता, कुठेही कमी जास्त काहीच नव्हतं. ज्यांना अनुभव आहे त्यांनी केलं तर काही हरकत नाही, पण ज्यांना अनुभव नाही त्यांनी हे करू नका, कारण भरपूर सारे नुकसान होऊन जाते. तर अशा पद्धतीने आपण 38मध्ये कटिंग केली. आता आपण बघणार आहोत कटोरी कशी वाढवायची. त्याच्या अगोदर आपण बाही कटिंग करू.
आता याच्यामध्ये थोडंसं खालीवर आहे ते आपण अगोदर क्लिअर करू, म्हणजे कमी जास्त व्हायला नको आहे. बघू शकतात, हे अशा गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. अगोदर मी याला एकसारखं कटिंग करून घेणार. आता आपण बाही पण कटिंग तिन्ही याची एक सोबत करणार. तर मी तुम्हाला तिन्ही कटिंग कशी करायची ते पण दाखवणार. जे माझ्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी जुने व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे कामाची थेअरी लक्षात येऊन जाते. कारण नवीन नवीन भरपूर साऱ्या पद्धती आहेत कामाच्या. तर ज्याला जी सोपी वाटेल ती बघा, काही हरकत नाही. पण जर तुमचे काही डाऊट असतील, तुम्हाला लक्षात येते आणि काही डाऊट असतील तर कमेंट करा, त्याचे आपण नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता बंद बाजू ओपन बाजू कोणती पण कुठं जाऊ द्या, काही हरकत नाही. त्याच्या अगोदर आपल्याला चेक करायचं असतं ते मुंड्याचा आकार. तर मी हा पार्ट उचलला, तुम्ही पाठीचा भाग जरी उचलला तरी चालते. आता मी तिरकं माप 8.5 घेते. याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे. 8.5, 9.5, 10 आपल्याला 10ची घडी लागते. तर आपल्याला जॉईंट द्यावा लागेल. पूर्ण घडी आपल्याला लागते 10ची, बरोबर. म्हणजे जवळजवळ एकदम परफेक्ट आहे 10ची घडी. आता आपल्याला घडी अगोदर आली ती 8.5ची, तर आपण 8.5 वर एक मार्किंग करू. 8.5 वर एक मार्किंग केली. एकदम सोपी पद्धत आहे. बाहीला जॉईंट फक्त 2च साईडला येऊन जातो. अशा पद्धतीने पण तुम्ही बाही कटिंग करू शकता. मला थोडंसं वाटतंय का मी याला अजून पण व्यवस्थित सरळ लाईन करून घ्यावा. आता आपण ह्या लाईनपासून उंची घेऊ. तर कस्टमरची जेवढी बाही असेल त्यानुसार आपल्याला बाही घ्यायची. तर बाही आहे 6.5 इंच, त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करू 7.5, कारण कस्टमरच्या अस्तरचा ब्लाऊज आहे. अस्तरमध्ये आपल्याला 1 इंचच मिक्स करावं लागतं. त्याच्यानंतर दंडघेर जेवढा असेल तेवढं आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. दंडघेर आहे 5.5 इंच, त्याच्यामध्ये आपण 2 इंच लूजिंगसाठी ठेवूया. आता समोरून आपल्याला 3 इंच खाली यायचं आहे. या बाजूला ही लाईन आपण सरळ केली. आता ही जी लाईन आहे ती मार्जिनची आपण याला जॉईंट करू. याला जॉईंट करायची आपल्याला मार्जिन लाईन बाहेरच्याला, आणि ही लाईन आपल्याला फिटिंगची लाईन आपल्याला घडीला जॉईंट करायची. आता आपल्याला आकार द्यायचा आहे. तर आकार देताना आपण 2 इंचापासून आकार द्यायला सुरुवात करा. खूप कमी वेळामध्ये आपली बाही ही पूर्ण कटिंग होऊन जाते. अशा पद्धतीने ही पूर्ण कटिंग झाली. आता आपल्याला फक्त 2च लाईनला जॉईंट द्यायचा आहे. ते शिवताना आपण करून घेऊया. आता हा कपडा थोडासा मला खालीवर वाटला, तर मग मी याची कटिंग करून टाकणार. हा मधला पॉईंट आहे, हा आपल्याला देऊन घ्यायचा. आणि आता आपल्याला फक्त इथं जॉईंट द्यायचा आणि ह्या बाहीला आपण कवर करून घेऊ. आता आली वेळ का आपल्याला कटोरी कशी वाढवायची ते पण मी तुम्हाला दाखवते. आता एक सोबत आपण 2 ब्लाऊजची कटिंग केली. आता मी तुम्हाला एकच भाग दाखवते कटोरीचा, कारण कपडा एवढा शिल्लक नाही. मला ॲडजस्ट करून किंवा जॉईंट करूनच मग कटोरी ही वाढवावी लागेल. तर मग मी थोडंसं तिरकं ठेवलं आहे. मग तिरकं ठेवल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे, पूर्ण आखून घ्यायचं आहे. आता आखून घेतलं आहे पूर्णच. याच्यामध्ये कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. जसं आहे तसं आपल्याला कटोरी आखून घ्यायची. बघू शकतात. फक्त आकार व्यवस्थित द्या, म्हणजे घातल्याच्या नंतर ब्लाऊज हा व्यवस्थित दिसतो आणि येतो. आपल्या आकारावर पण डिपेंड असते का तुम्ही जर आकार व्यवस्थित दिला नाही तर कटोरी ही व्यवस्थित येणार नाही. आता 1 इंच आपण बाहेरच्या साईडला आलं, म्हणजे ही लाईन जवळजवळ सरळ, आणि 1 इंच ही लाईन खाली पण आपण 1 इंचच येणार. अशा पद्धतीने नॉर्मल आपण ह्या साईडला थोडंसं बाहेर आलं आहे, इकडं थोडंसं वरती आलं आहे. आता हे लाईन आपण सगळ्या कवर करून घ्यायच्या. पाहू शकता ही लाईन आपल्याला इथं जॉईन करायची आणि नंतर आपण अशा पद्धतीने याला कटोरीला ह्या पॉईंटला
पण जोडून घ्यायचा। तर पाहू शकतात किती सुंदर आणि कमी वेळामध्ये आपण कटोरी ही तयार केली। तर तुम्ही पण अशाच पद्धतीने ट्राय करा। व्हिडिओ थोडासा मोठा होतो कारण ज्यावेळेस आपण समजून सांगतो त्यावेळेला व्हिडिओ थोडासा मोठा होऊन जातो। अजिबात एडिट करत नाही कारण एडिट जर केलं तर काही गोष्टी लक्षात पण येणार नाही आणि हे सगळं इंचावर काम असतं। थोडं जर मिस केलं कोणत्या गोष्टी तर लक्षात येणार नाही। तर हीच कटोरी ठेवून आपण अजून एक कटोरी काढू शकतो कारण कपडा थोडासा कमी वाटत होता म्हणून मग मी एक सोबत काढल्या नाही, पण ठीक आहे याच्यामध्ये बसून जाते। अशा पद्धतीने आपल्याला सगळे कटोरी काढून घ्यायची। व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब। तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।